बंद नंदगाव मधून दारू बंद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी दारूबंदीसाठी धर्मगुरू महाराज आमरण उपोषणास बसले आहेत। महाराजांच्या या भूमिकेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार रोष व्यक्त केला असून गावातून दारू हद्दपार करण्याची मागणी केली आहे। गावात खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे तरुणाई व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे, त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। हे विदारक चित्र थांबावे या एकाच ध्येयाने महाराज आमरण उपोषणास बसले आहेत। आमच्या लेकरांचे भविष्य दारूमुळे अंधारात जात आहे। संपूर्ण गाव उद्ध्वस्त होत असताना प्रशासन डोळेझाक करत आहे। दारूची दुकाने तात्काळ बंद झाली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू अशा घोषणा देत गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। नांदगाव मध्ये महाराजांच्या आमरण उपोषणामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव वाढलाय, मात्र दारूबंदीच्या मागणीवर अद्यापही ठोस पाऊल न उचलल्यामुळे ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे। तुळजापूर तालुक्यातील नंदगाव हा ऐतिहासिक गाव आहे। ऐतिहासिक गावामध्ये आपण पाहू शकता दारू बनवण्यासाठी जे आहे संपूर्ण गाव एकीकडे येत आहे, मात्र प्रशासन जे आहे झोपीचं सोंग घेताना कुठेतरी पाहायला मिळतंय। आज खरं तरी या गावची दारू बंद करण्यासाठी जे आहे महाराजांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत आहे। समाजामध्ये एक अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागणार, कारण आपण पाहू शकता माझ्या पाठीशी पूर्ण समाज जे आहे, महिला असतील पुरुष असतील सर्व जे आहे ते एकत्र येऊन या ठिकाणी या दारूबंदीच्या निर्णयाला कुठेतरी दारू बंद व्हावं, दारू मुक्त व्हावं यासाठी ज्या गावकरी मात्र एकत्र येताना पाहायला मिळतंय। प्रशासनाची भूमिका काय येणार आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुळजापूर तालुक्यातील नंदगाव या गावची दारूमुक्त व्हावी यासाठी जे आहे धर्मगुरूंना या ठिकाणी उपोषण बसावं लागलं। समाजामध्ये अतिशय दुर्दैव म्हणावं लागलं। आपण पाहू शकता समाज जे आहे पूर्ण पाठीशी आपण पाहू शकता असंख्य महिला असतील, गावकरी असतील आणि राजकीय मंडळी असतील, या सर्व नेत्यांनी या ठिकाणी गावकऱ्यांनी जे आहे महाराजांना या ठिकाणी दारू मुक्त करण्यासाठी जे आहे पाठिंबा देताना पाहायला मिळते। महाराजांचे काय मागणी आहेत आपण महाराजांकडे जाणून घेणार आहोत। महाराजाला खरं तरी मराठी थोडीफार येत नाही, मात्र आपण कन्नडमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू। महाराज क्या मांग आहे आपकी? ಈ ಊರೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ವ್ಯಸನದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನ ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಂಪತ್ತನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಊರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕನ್ನತಕ್ಕಂಥ ಅವರು ಕೂಡ ಅವ್ರಿಗಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಈ ಸರ್ಕಾರ ಇದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಇವತ್ತು ಉಪವಾಸ ಏನು ಕುಂದ್ರಕತ್ತೀವಿ ಶರೀರ ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು ಎಂಬತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಎಲ್ಲ ಈ ಮಾಧ್ಯಮದವ್ರ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೀವಿ। ಸರ್ಕಾರ ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ರಿಸ್ಕ್ ತಗೊಂಡು ಇದನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕೊಂಡ ಮಾತು। सरकारने तात्काळ यावरती प्रशासनाने जी दखल घेऊन दारू मुक्त झाली पाहिजे, दारू बंद झाली पाहिजे अशी एकंदरीत मागणी जी आहे महाराजांकडून केली जात आहे। महाराज क्या मांग आहे आपकी? आमचं एकच मागणी आहे की व्यसन मुक्ती व्हावं। आप्पाजींनी काय उपोषण केले आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व गावकरी सगळेजण आमचं 100% पाठिंबा आहे की गाव मुक्त व्यसन मुक्ती व्हावं। एकंदरीत पाहिलं तर नंदगाव हा गावामध्ये अनेक संसार जे आहे उद्ध्वस्त झालेले आहे कुठेतरी दारूमुळे, परंतु वारंवार प्रशासनाकडे जे आहे निवेदन करून मागणी करून देखील मागणी जी आहे मान्य होत नसल्याने गावकरी कुठेतरी एकंदरीत संतप्त होताना पाहायला मिळते। काय सांगतात महाराज, काय मागणी आहे? हे खरं तर आमचं गाव हुतात्म्याचं 11 हुतात्मे आमच्या गावाला लाभलेले आहेत, पण ह्या हुतात्म्याच्या गावात दारूबंदीसाठी बसावं लागतं हेच आमचं फार मोठं दुर्दैव आहे। अनेक लोक या ठिकाणी व्यसनाधीन होऊन मरण पावलेले आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। सरकारला आमच्या महाराजांनी वारंवार विनंती केली की दारूबंदी करावी, दारूबंदीसाठी प्रोसिजर केलं, पण त्यात देखील काहीतरी संशयास्पद त्यांनी वागल्यामुळे आज आमच्या महाराजांना ही प्रसंग त्यांच्यावर ओढावलेला आहे। त्यामुळे आमच्या गावातील सर्व महिला व सर्व गावकरी व्यथित आहेत आणि ह्या सरकारने याची जर दखल घेतली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा जर काही प्रश्न उद्भवला तर यास पूर्णपणे सरकार जबाबदार राहील। आणि लोकमान्य टिळकांचं एक मला वाक्य आठवतं, लोकमान्य टिळकाने इंग्रजाच्या विरोधात विचारलं होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही। आज मला या ठिकाणी महाराजांचे व्यथा बघून मला आज महाराष्ट्र शासनाला असं म्हणावं लागेल की आमचे महाराज उपोषणाला बसलेत, आपलं डोकं ठिकाणावरती आहे का नाही हे असं मला या सरकारला विचारावं असं वाटेल। आणि आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला विनंती करेन की आपण या ठिकाणी महाराजांची विनंती मान्य करून दारूबंदी करावी। नसता आमच्या गावामध्ये 2 दिवसांना नसता उद्यापासूनच प्रत्येकाच्या घरी चूल बंद हे आंदोलन होईल। यात काही झालं
तर पूर्णपणे सरकार जबाबदार राहील आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी उद्या अथवा परवापासून स्वयंपाक बंद करून ह्या स्टँडवरती आणि घरी बसतील, यास पूर्णपणे सरकार जबाबदार राहील अशी मी विनंती करतो. एकंदरीत कुठेतरी पाहिलं तर प्रशासनाच्या विरोधात जे आहे गावकऱ्यांची भूमिका आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पुढची दिशा कशी असणार आहे? यानंतर त्या ठिकाणी जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर शाळेतील मुलासहित लहान मुलासहित वयोवृद्ध लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही लोक या उपोषणाला बसतील. आणि जर यामध्ये कुठलाही कसलाही अनौपचार त्या ठिकाणी प्रकार घडला तर यासाठी जिल्हाधिकारी साहेब व प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद त्या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी. एकंदरीत सरपंच गावचे आपल्या सोबत खूप मोठी दुर्दैव म्हणावं लागेल, तुमच्या गावामध्ये महाराज उपोषणाला बसतात, कसं बघताय? गावामधली दारू बंद झालीच पाहिजे हे महाराजांचं ठाम मत आहे आणि मी त्यांना पुरेपूर त्यांच्या सहमत आहे मी त्यांच्याशी. आणि गावामध्ये कुठलंही वैयक्तिक न पाहता सगळीच दारूबंदी झाली पाहिजे हे माझं ठाम मत आहे. कोण खत पाणी घालतंय धंदेवाल्यांना? धंदेवाल्यांना कोण? दारू पिणारच खत पाणी घालतात आणि शासन त्याला जबाबदार आहे. शासनाने जर त्यांना लायसन्स दिली नसती तर गावामध्ये दारू चालू झाली नसती. आम्ही मागं पण दारूबंदी करून पाहिलेलं आहे. एकंदरीत महिला देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या असंख्य महिला आहेत, कसं बघताय? आज आमच्या महास्वामीजींनी उपोषणाला बसलेत आणि आमचा पूर्ण महिलांचा त्यांना पाठिंबा आहे. शासनाला एवढीच विनंती आहे हात जोडून की आमच्या स्त्री शक्तीचा अंत पाहू नये, अन्यथा याचे दुष्परिणाम वाईट होतील आणि ह्या दुष्परिणामांना शासनाला सामोरं जावं लागेल, एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. महिला जी आहे कळकळीनं विनंती करताय, मात्र आता सरकार आणि प्रशासन डोळे झाक केलेला आहे. कितपत आता डोळे झाक उघडणार आहेत? काही महिलांचे या ठिकाणी जे आहे काय वाटते, कसं वाटते? जर दारूबंदी झाली नाही तर यांची सराव त्यांना लागेल, ही माझी नम्र आहे. पण दारू गावात जर चोरून विकला तर आमची नाही, त्यांच्या आयुष्याची सत्यानाश होईल, ही माझी आहे. पण दारू गावात बंदी व्हावी ही माझी तर संसार वाटोळ झाली आहे. पण अप्पोरची श्राप म्हणजे हे देशाला, हे अप्पोर म्हणजे बसले नाही त्यांच्यासाठी नाही. उपोषण म्हणजे हे सामाजिक गोष्ट नाही, अप्पोरला काहीच नाही पण आपल्यासाठी केले आहेत. हे अप्पोरची तुम्ही जर कदर ठेवा. जर नंदगावात दारू बंदी झाली तर अप्पोरची आता तुमची वेळ बघतील, पण उद्या हे तुमच्या नाही तुमच्या पिढीला तर अप्पोरची श्राप बनवणार आहे, हे विचार करा. पण चुकूनही दारू जर घराबाहेर आपण इथं अप्पोर पुढे तुम्ही नाटक करून 2 दिवस बंद ठेवाल, पण हे नाही तुमच्या घरात जर चोरून कराल तर तुम्हाला अप्पोरची श्राप लागेल. प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनाला हे तर सरकारला तर हे सांगेन, सरकार ह्या दारू बंदी करावंच लागेल. दारूमुळे अख्खा संसार उद्ध्वस्त आहे. आमच्या घरी मी 1.5 महिने जेवले नाही, कारण काय आता नवरा येतोय तर दारू हा बंद करावा लागेल. माझ्या डोळ्याला झोप नाही कारण दारूमुळे मी अख्खा उद्ध्वस्त आहे. हे दारू बंदी व्हावंच लागेल. नंदगाव प्रशासनाने ह्याकडे जर दुर्लक्ष केलं तर काय भूमिका असेल? तर त्यांना अख्खा माझी तर नाही अप्पोरची सुद्धा प्रशासन हे मान्य करूनच लागेल. अप्पोरची कदर ठेवावं लागेल, हे मान्य करावंच लागेल. आहे ह्या महिलाचा संसार उघड्यावरती आहे, ते संसार उद्ध्वस्त झालेला आहे. मात्र आता प्रशासन जे आहे आपण पाहू शकता असंख्य महिला आणि पुरुष या ठिकाणी गावकरी एकत्र येऊन या ठिकाणी महाराजाच्या पाठिंबाला जे आहे यश मिळण्यासाठी जे आहे पाठिंबा देताना पाहायला मिळतंय. अनेक संघटना असतील पाठिंबा देत आहेत. मात्र आता महाराजाच्या या आंदोलनाला उपोषणाला कितपत आता जे आहे प्रशासन डोळे उघडणार का ह्यात पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. या ठिकाणी आणखी काही महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, कसं बघताय? महाराजाचं उपोषण बसलंय. आपण आज आमचे महाराज उपोषणाला बसलेले आहेत. तर मी 2012 मध्ये फार प्रयत्न केले पण ह्या गावामध्ये दारूबंदी झाली नाही. तर आता अप्पोर उपोषणाला बसले तर दारूबंदी व्हायलाच पाहिजे आणि प्रशासन आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर दारूबंदी नाही झाली तर आम्ही आत्महत्या करणार आहोत. आमच्या गावाचं नुकसान झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं आपण गावकरी जे आहे आत्महत्याचा मार्ग अवलंबतात. मात्र आता सरकारचे डोळे केव्हा उघडणार आणि गावातील दारूमुक्त केव्हा होणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. महाराजांनी चालू केलेला हा लढा धाराशिव जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तसाठी पॅटर्न नक्कीच ठरू शकतो. कारण आपण पाहू शकता महाराजाच्या पाठीशी अख्खं समाज आहे. मात्र प्रशासन कितीपत आता न्याय देण्याचा भूमिका असणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.